नमस्कार. चला आज एका अशा तंत्रज्ञानाच्या प्रवासावर जाऊया ज्याची सुरुवात झाली एका अगदी साध्या कल्पनेतून आणि आज बघा ते जगभरात अक्षरशः क्रांती घडवतंय. हो, ही आहे डीप लर्निंगची अविश्वसनीय कहाणी. पण एक प्रश्न मनात येतोच की आपलं जग पूर्णपणे बदलून टाकणारं हे तंत्रज्ञान हे जन्माला आलं तरी कसं, म्हणजे याची सुरुवात झाली तरी कुठून? हेच जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. तर आपल्या या कथेचा पहिला अध्याय आहे एका कल्पनेची ठिणगी. इथेच या सगळ्या मोठ्या प्रवासाची पायाभरणी झाली होती. बरं, इतिहासात खोलवर जाण्याआधी एक मिनिट थांबूया आणि आधी हे समजून घेऊ की हे डीप लर्निंग म्हणजे नेमकं काय आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं जर, हे मशीन लर्निंगचाच एक भाग आहे. ह्यात काय होतं की कृत्रिम न्यूरल नेटवर्क्सच्या अनेक स्तरांचा वापर करून ते थेट डेटामधूनच क्लिष्ट गोष्टी शिकतं. म्हणजे बघा, अगदी जसं आपला मेंदू अनुभव घेऊन शिकतो ना, तसंच काहीसं. ओके, तर ही गोष्ट सुरू होते खूप मागे 1940 आणि 50च्या दशकात. सगळ्यात आधी 1943 मध्ये मॅकलॉक आणि पिट्स यांनी एका कृत्रिम न्यूरॉनची म्हणजे आपल्या मेंदूतल्या पेशीसारख्या एका मॉडेलची कल्पना मांडली. आणि मग 1958 साली फ्रँक रोझेनब्लॅट यांनी जगातलं पहिलं वैलं न्यूरल नेटवर्क बनवलं. त्याचं नाव होतं परसेप्ट्रॉन. त्या काळात या नव्या तंत्रज्ञानाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. पण प्रत्येक चांगल्या कथेमध्ये एक ट्विस्ट, एक संघर्ष असतोच. आणि इथेही तसंच झालं. या क्षेत्रात एक असा मोठा अडथळा आला की ही जी काही आशादायक वाटचाल सुरू होती ना, ती जवळजवळ थांबलीच. आणि याच काळाला म्हटलं जातं AI विंटर, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शीतकाळ. तर अडचण नेमकी काय होती? प्रॉब्लेम काय होता? तो होता XOR म्हणजे एक्सॉर प्रॉब्लेम. हे त्या सुरुवातीच्या मॉडेलसाठी एका अशा मोठ्या भिंतीसारखं होतं जी ते काही केल्या ओलांडूच शकत नव्हते. आता हे XOR खरं तर एक साधं लॉजिकल काम आहे. पण खरी अडचण तेव्हा आली जेव्हा 1969 मध्ये मिन्स्की आणि पेपर्ट यांनी हे सिद्ध करून दाखवलं की परसेप्ट्रॉनसारखे साधे सिंगल लेयर नेटवर्क ही समस्या सोडवूच शकत नाहीत. आणि बस, या एका गोष्टीने त्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा एकदम स्पष्ट केल्या. संपूर्ण क्षेत्रासाठी हा एक जबरदस्त धक्का होता. आणि या धक्क्यानंतर काय झालं? जे व्हायचं तेच झालं. संशोधनासाठी मिळणारा पैसा म्हणजे निधी तो बंद झाला आणि लोकांचा इंटरेस्टही कमी झाला. याच निराशाजनक काळाला इतिहासातला पहिला AI विंटर म्हणून ओळखलं जातं. असं वाटत होतं की जणू काही सगळ्यांच्या सगळं थांबून गेलंय. पण म्हणतात ना, अंधारानंतर पहाट होतेच. काही मोजक्या संशोधकांनी अजिबात हार मानली नव्हती. ते शांतपणे पडद्याआड आपलं काम करत राहिले. आणि बरोबर इथूनच सुरू होतो आपल्या कथेचा पुढचा एक महत्त्वाचा अध्याय, पुनरुज्जीवन. या AI विंटरमधून, या थंडीतून बाहेर पडण्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या शोधाची गरज होती. एका अशा खिल्लीची गरज होती जी हे बंद झालेलं दार पुन्हा उघडणार होती. आणि अखेर ती किल्ली सापडली. तिचं नाव होतं बॅक प्रॉपेगेशन. 1986 मध्ये जेफ्री हिंटन आणि त्यांच्या टीमने ही पद्धत लोकांपर्यंत पोहोचवली. आणि यामुळे झालं काय तर पहिल्यांदाच मल्टीलेयर नेटवर्क्सना म्हणजे जास्त क्लिष्ट नेटवर्क्सना प्रभावीपणे ट्रेन करणं शक्य झालं. खरं सांगायचं तर ही एक क्रांतिकारी, गेम चेंजिंग गोष्ट होती. पण थांबा, बॅक प्रॉपोगेशनचा शोध लागला म्हणजे लगेच सगळं आलबेल झालं असं नाही. 90चं पूर्ण दशक खरं तर खूप आव्हानात्मक होतं. कारण तेव्हा सपोर्ट वेक्टर मशीन्स SVM सारख्या दुसऱ्या पद्धती जास्त चांगला परफॉर्मन्स देत होत्या. शिवाय तेव्हाचे कम्प्युटर्स आजच्यासारखे शक्तिशाली नव्हते आणि डेटा पण खूप कमी होता. यामुळे व्हायचं काय की मॉडेल्स नवीन काही शिकण्याऐवजी फक्त दिलेला डेटा पाठ करायचे. यालाच ओव्हरफिटिंग म्हणतात. आणि मग आलं तिसरं पर्व. याला म्हणतात कॅम्ब्रियन एक्सप्लोजन. म्हणजे काय तर जसं कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अचानक जीवसृष्टीचा एक मोठा स्फोट झाला होता ना, अगदी तसाच काहीचा स्फोट डीप लर्निंगच्या क्षेत्रात झाला. प्रगती इतक्या वेगाने झाली की विचारायलाच नको, कारण आता सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. या क्रांतीमागे दोन मुख्य गोष्टी होत्या, दोन कॅटॅलिस्ट होते. पहिला होता बिग डेटा, म्हणजे इंटरनेटमुळे अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध झाला. आणि दुसरा होता GPUs. हो, तेच GPUs जे आपण गेमिंगसाठी वापरतो. हे शक्तिशाली प्रोसेसर्स डीप लर्निंगसाठी लागणारी किचकट गणितं अगदी सहजपणे करू शकत होते. आणि मग तो क्षण आला, तो टर्निंग पॉइंट आला ज्याने सगळ्यांचे सगळं बदलून टाकलं. वर्ष होतं 2012 आणि स्पर्धा होती इमेज नेट कॉम्पिटिशन. या एका स्पर्धेने डीप लर्निंगला पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आणलं.
आणि तेही इतक्या धमाकेदार पद्धतीने की सगळे बघतच राहिले. हो बरोबर, 2012 हे एकच वर्ष लक्षात ठेवा, कारण हेच वर्ष आधुनिक डीप लर्निंग युगाची खरी सुरुवात मानलं जातं. या स्पर्धेत AlexNet नावाच्या एका मॉडेलने अक्षरशः सगळे रेकॉर्ड तोडून टाकले आणि जगाला पहिल्यांदाच डीप लर्निंगची खरी ताकद काय आहे हे दाखवून दिलं. 2012 नंतर काय झालं? अरे बापरे, त्यानंतर तर जणू काही प्रगतीचा रॉकेट सुटला. पुढच्या फक्त एका दशकात इतकं काही घडलंय की विश्वास बसणार नाही. बघा ना, 2014 मध्ये आले गॅन्स, जे स्वतःहून चित्र तयार करू शकतात. 2017 मध्ये आले ट्रान्सफॉर्मर्स, ज्यांनी भाषा समजण्याची पद्धतच बदलून टाकली. आणि त्यानंतर GPT-3, GPT-4 आणि आजचा GPT-4o, हा सगळा प्रवास तर आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. हे दशक खरंच अविश्वसनीय होतं. ठीक आहे, तर हा सगळा झाला इतिहास. पण प्रश्न हा आहे की या सगळ्याचं आज काय महत्त्व आहे? ही गोष्ट आपण का समजून घ्यायची? चला, हेच पाहूया. आता हा सगळा इतिहास पाहिल्यावर आपल्याला पारंपरिक मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमधल्या मुख्य फरक एकदम स्पष्ट होतो. बघा, मशीन लर्निंगमध्ये माणसाला स्वतः कॉम्प्युटरला सांगावं लागतं की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे फीचर्स तयार करावे लागतात. याउलट डीप लर्निंग हे खूप हुशार आहे. ते आपोआप स्वतःहून डेटामधून महत्त्वाचे फीचर्स शिकतं आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. या तक्त्यामध्ये हा फरक आणखी सोप्या पद्धतीने मांडला आहे. मशीन लर्निंगला तुलनेने कमी डेटा आणि कमी कम्प्युटर पॉवर चालते, पण डीप लर्निंगला मात्र प्रचंड डेटा लागतो आणि जीपीयू शिवाय त्याचं पान हलत नाही. यामुळे होतं काय की डीप लर्निंग खूप जास्त क्लिष्ट कामं करू शकतं, पण ते नेमकं कसं काम करतंय हे समजणं मात्र कधीकधी खूप अवघड होऊन बसतं, अगदी एखाद्या ब्लॅक बॉक्ससारखं. आणि ऐका, ही गोष्ट फक्त पुस्तकातली किंवा सिद्धांतापुरती नाहीये. आज आपल्या आजूबाजूला, आपल्या जगात डीप लर्निंग अक्षरशः सगळीकडे आहे. आपण फोटो आणि आवाज ओळखतो, चॅटबॉटशी बोलतो, स्वयंचलित गाड्या बघतो, आरोग्य क्षेत्रात निदान केलं जातं, आपल्याला वेगवेगळ्या शिफारसी मिळतात. या सगळ्यामागे डीप लर्निंगच आहे. ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तर मग विचार करा, आजच्या मॉडेल्सची ही जी काही प्रचंड ताकद आहे ती पाहता भविष्यात आणखी काय काय शक्य होऊ शकतं? या अविश्वसनीय प्रवासाचा पुढचा टप्पा काय असेल, हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावतो. आणि याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.